किंवा त्या दिवशी सत्याचा मोर्चा त्यांचा जो तमाशा होता त्या दिवशी राज ठाकरेंनी अशा प्रकारचं विधान केलं की तुम्ही तुमच्या बॉसच्या कानाखाली आवाज काढा आणि मोर्चाला या, ही भाषा आहे आणि हे तुम्ही मराठी लोकांना शिकवताय, हे मराठी तरुणांना तुम्ही शिकवताय. संपूर्ण देशामध्ये नाही संपूर्ण जगामध्ये मराठी माणसाला बदनाम करण्याचं काम हे ठाकरे बंधू करत आहेत. मनसे आणि ठाकरे गटाला थेट इशारा आहे तुमचा. एकदम थेट इशारा आहे आणि हे तुमचं राजकारण बंद करा, अन्यथा मुंबईकर आणि मराठी माणूस तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मराठी अमराठीचा जो वाद होतोय हा कुठेतरी महापौरपर्यंत आलेला आहे, त्यातूनच हे कुठेतरी राजकीय एकंदरीत पाहायला मिळते. महापौर त्यांचा होता ना 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये, आणि मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महापौर बसवून त्यांनी ज्या प्रकारे मुंबई लुटली, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांना तीच डाकूगिरी करायची आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी त्यांची धडपड आहे. परंतु मुंबईकरांचा विश्वास त्यांनी गमावलेला आहे आणि मुंबईकरांनी महायुतीचा महापौर निवडून देण्याचा संकल्प केलेला आहे. त्यामुळेच कुठेतरी ही त्यांची चलबिचल ही सुरू आहे. तुमच्या ॲक्शनला त्यांची रिॲक्शन येऊ शकते, त्याच्यावरती तुमची नक्की काय पुढची रिॲक्शन? नाही, काय रिॲक्शन येणार, काय रिॲक्शन येणार, काय रिॲक्शन काय येणार? तुम्हाला उत्तर देण्यात येऊ शकते. द्या ना, सगळे उत्तर देऊ शकतात ना. उत्तराला प्रत्युत्तर येईल, जेव्हा उत्तर येईल तेव्हा त्याला बघू, त्याचा सामना करू आम्ही. तर हे अमित साटम होते. जर उत्तर दिलं उत्तराला प्रत्युत्तर देखील येईल, मात्र पुन्हा आम्ही आमच्या मार्फत प्रत्युत्तर देऊ असं त्यांनी एकंदरीत म्हटलेलं आहे. त्यामुळे आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन ते एकूणच सद्बुद्धी द्या अशी प्रार्थना करणार आहेत. त्यामुळे यावरती नक्की कोणाकोणाकडून आक्षेप नोंदवला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन राजेश मन्यारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.